नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आपण प्रत्येक क्षेत्रातले नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि जे एकदम ओरिजिनल आहे तेच रिझल्ट शेतकऱ्यांना प्रॅक्टिकली दाखवतो. उगा असं एडिटेड वगैरे काही नाही, जे आहे ते डोळ्यासमोर आणि त्याचा कुणीतरी अनुभव घेतलेला असतो. तर या मागील 3 वर्षांपासून हे प्रयोगशील शेतकरी हरभरा पेरणीमध्ये थोडे बदल करून पेरणी करत आहेत. तर त्याचे फायदे मी मागच्या 2 वर्षापासून तर मीच पाहतोय. तर आहेत एक ओळ पद्धतीचे हरभऱ्याला. आता याला कसं केलेलं आहे आपण, ट्रॅक्टरने पेरताना मागचे जे 7 फणं राहतात त्यातले 3 बंद केले आणि 4 सुरू ठेवले. म्हणजे 28 इंचाचं आतमध्ये अंतर ठेवलं. तर काही ठिकाणी आता आणखी 2-3 दिवसात काही ठिकाणी पूर्ण थाटी बसलेली आहे. आणखी 2-3 दिवसात हे भरून निघेल. म्हणजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकरी 20 किलो फक्त बियाणे लागलेले आहे आणि उत्पन्न गेल्या वर्षी आम्ही 10.5 क्विंटल पर एकर काढलं. त्याच्या आदल्या वर्षी 11.5-12पर्यंत गेलं होतं. तर याचे फायदे काय की आता फवारणी करताना एकदम चालायला सोपं समजा. दुसरी गोष्ट, दाणे एकदम मस्त टपोरे होतात. तिसरी गोष्ट, बियाणं कमी लागतं आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये आपण कोळपणीही करू शकतो. आता ते आपण पारंपरिक पद्धतीने जे हरभरा पेरतो त्यामध्ये आपल्याला पेरणी करता येत नाही आणि झाड इतके पंजाळतही नाहीत. आता हे बघा, ब्रँचेस बघा तुम्ही, एकच झाड आहे. आता हे फुलांची संख्या बघा आणि फवारणी करताना मजुराला चालायलाही एकदम सोपं. म्हणजे असं वाटत नाही की हे एक ओळ पद्धतीने पेरलेलं हरभरा आहे. तर शेतकरी बंधूंनो, विनाकारण काही स्वयंघोषित जे हवामान तज्ज्ञ आहेत, 40 किलो पेरा, 45 किलो पेरा, आपल्या बापदादांनी तेच केलेलं आहे. हे भयानक दाट पेरायचं, नंतर त्याला 2-2 दाणे, 100 2-2 दाणेवाले जपण्यापेक्षा 2च झाडं 100-100 दाणेवाले जपलेले कामाचे ना. कारण शेवटी उत्पन्न ज्यात चांगलं निघतं ते आपल्या कामाचं ना. ते स्टार्टिंगला एकदम घनदाट पेरून आपल्याला करमण्यापेक्षा हे 2-2.5 महिन्यांनी असं करमलेलं चांगलं ना. कारण याला आता फुलांची संख्या बघा, फळफांद्यांची संख्या जबरदस्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवा खेळती राहते, दाणे टपोरे होतात. स्प्रिंकलरने भिजवायलाही सर्वात सोपं. आणि जी आम लागते आपण बाकी हरभरा आपलं पारंपरिक पद्धतीने पेरलेला फवारताना ती पायांनाही आम लागत नाही. आणि त्या आपण जे पारंपरिक हरभरा पेरतो शेतकरी बंधूंनो, त्याचा एक हे काय आहे की दाणे खूप छोटे राहतात. आता हे याला हवा खेळती राहिल्यामुळे, अंतर जास्त असल्यामुळे दाणे मस्त टपोरे होतात हवा खेळती असल्यामुळे. आता बघा, हे अंतर 2 ते 3 दिवसात पूर्णतः मिटेल. असं कोणी म्हणणारही नाही की हे सरळ इतकं अंतर सोडलेलं आहे आतमध्ये. म्हणजे फुटात जर मोजायचं गेलं 1, 1.5, 2, 2.5 फुटावर सरळ आत खेळती हवा आहे त्याला, 2.5 फुटाची. तर शेतकरी बंधूंनो, बिनधास्त तुम्ही, कारण पहिल्या वर्षी एखाद्या वेळेस हे होतं, पण जो शेतकरी जर कंप्लीट 3-4 वर्षे सारखं तोच पेरत असेल तर त्याला त्यातला अनुभव आलेला आहे आणि त्यात त्याला एक्सलंट रिझल्ट भेटले तेव्हाच तो त्याच्या नादी लागतो, नाही तर तो परत त्या वाटेला कशाला जाईल. तर एकदा प्रयोग करून बघा. मला तर हा खूप छान आवडलेला प्रयोग आहे. धन्यवाद.